नमस्कार मित्रांनो, रस्त्यात अडथळे येतील, लोक प्रश्नही विचारतील, टोमणेही मारतील. कोणी म्हणेल हे तुझ्या आवाक्याचं नाही, तर कोणी थेट तुमच्या क्षमतेवरच शंका घेईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला त्या आगीसारखं बनायचं आहे, जी जितकी दाबली जाते तितकीच अधिक वेगाने भडकते. आपल्या आवेगाला कधीही कमजोर होऊ देऊ नका, कारण तोच आवेग एक दिवस तुमची ओळख बनतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पी नाव आणि एस नाव असलेल्या लोकांचे आपसातले नातं कसं असतं, त्यांची मैत्री कशी असते, हीच मैत्री जर प्रेमात बदलली तर ते लव्ह रिलेशन कोणत्या वळणावर जातं, आणि जर गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली तर त्यांचं वैवाहिक आयुष्य कसे असते. यासोबतच आपण हेही समजून घेणार आहोत की जेव्हा कन्या रास आणि कुंभ रास एकत्र येतात, बोलतात, तेव्हा त्यांची विचारसरणी, त्यांची ऊर्जा आणि त्यांची वाइब्स एकमेकांशी कितपत जोडल्या जातात. मित्रांनो, तुमच्या कमेंट्समुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आणि पुढेही तुम्हाला ज्या नावावर किंवा ज्या राशीवर माहिती हवी असेल ती खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. ज्या नावावर किंवा राशीवर सर्वाधिक कमेंट्स येतील त्यावरच पुढचा व्हिडिओ आणला जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कन्या राशीचा स्वभाव कसा असतो ते समजून घेऊ. कुंभ राशीची विचारसरणी कशी असते ते पाहू आणि मग बघू की हे दोघे एकत्र आले की त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे नाते आणि कनेक्शन तयार होतात. चला मित्रांनो, सुरुवात करूया. पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव, जय श्रीराम असं लिहा. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा. पहा मित्रांनो, कन्या रास ही ज्योतिषशास्त्रात 6व्या क्रमांकाची रास मानली जाते. क्रमाने पाहिलं तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि त्यानंतर येते कन्या रास. तर कुंभ राशीबद्दल बोलायचं झालं तर ती 11व्या क्रमांकाची रास आहे. मीन राशीच्या अगोदर येणारी कुंभ रास. आता तत्वांबद्दल बोलूया मित्रांनो. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे, म्हणजेच अर्थ साइन. आणि कुंभ रास ही वायू तत्वाची रास आहे, म्हणजेच एअर साइन. ग्रहस्वामित्वाबद्दल सांगायचं झालं तर कन्या राशीचे स्वामी बुध ग्रह आहे, म्हणजेच मर्क्युरी. तर कुंभ राशीचे स्वामी शनी ग्रह आहे, म्हणजेच सॅटर्न. आता पुढे जाण्यापूर्वी मी आधी तुम्हाला कन्या राशीच्या स्वभावाबद्दल सांगतो. मग आपण कुंभ राशीला समजून घेऊ आणि त्यानंतर पाहू की हे दोघे एकत्र आले की त्यांच्यातला ताळमेळ कसा जुळतो. सर्वप्रथम कन्या रास पाहूया मित्रांनो. कन्या राशीचे प्रतीकच कन्या असते. आणि कारण ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे यात एक विलक्षण स्थिरता पाहायला मिळते. माझ्या अनुभवात मी कन्या राशीच्या लोकांना खूप प्रॅक्टिकल आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे पाहिले आहे. पृथ्वी तत्वाचा अर्थच संतुलन, स्थैर्य आणि वास्तवाशी जोडलेपण असा होतो. जसं पृथ्वीवर पाणी आहे, हवा आहे, जीवन आहे, माणूस आहे, सगळं काही संतुलनात चालते. याच प्रकारे जेही अर्थ साइन असतात, जसं वृषभ, कन्या आणि मकर, हे लोक स्वभावाने खूप स्थिर असतात. हे लोक आधी ऐकतात, मग समजून घेतात, मग शिकतात आणि त्यानंतरच कुठलाही निर्णय घेतात. यांच्यात मेष, सिंह किंवा धनु राशीसारखा अति आक्रमकपणा किंवा गरजेपेक्षा जास्त दिखाऊपणा सहसा दिसून येत नाही. कन्या राशीचे लोक जास्त साधे, जमिनीशी जोडलेले आणि कामावर लक्ष केंद्रित करणारे असतात. हो, कारण त्यांच्या स्वामी ग्रह बुध आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडेसे बालिशपणही असतं. कधीकधी असंही होतं की हे एखाद्या विषयावर विचार करत असतात, पण मन कुठेतरी दुसरीकडे भटकत असते. म्हणजेच मेंदू कायम सक्रिय असतो. इथे एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. कन्या राशीचे, विशेषतः पी नावाचे लोक कधीकधी लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. पटकन मोकळे होणं, पटकन बोलण्यात येणे ही त्यांची ताकदही आहे आणि कमकुवतपणाही आहे. स्वभावाने हे लोक शांत, समजूतदार आणि प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेणारे असतात. पण एक नकारात्मक मुद्दा जो मी वारंवार पाहिला आहे तो म्हणजे ओव्हरथिंकिंग. कधीकधी हे लोक एकाच गोष्टीचा खूप जास्त विचार करतात, इतक्या खोलवर जातात की निर्णय घेण्यात उशीर होतो.
हे लोक स्थिर असतात, पण मनाच्या आत एकाच वेळी अनेक विचार चालू असतात. आणि कारण बुध ग्रह हे यांचे स्वामी आहे, त्यामुळे यांची वाणी खूप चांगली असते. कन्या राशीचे लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात स्पष्टता असते, तर्क असतो आणि समोरच्याला ते ऐकायला चांगले वाटते. आता मित्रांनो, कुंभ राशीला समजून घेऊया. कुंभ रास ही ज्योतिषशास्त्रात 11व्या क्रमांकाची रास मानली जाते. म्हणूनच तिला मोठी स्वप्ने, मोठ्या इच्छा आणि मोठी दृष्टी असलेली रास म्हटले जाते. ही शनीची रास आहे मित्रांनो, आणि शनीचा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे, हळू, खोल आणि कर्मप्रधान. कुंभ राशीचे लोक खूप शार्प असतात, पण काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. अनेकदा असं वाटतं की हे लोक गोष्टी पुढे ढकलत आहेत, उद्या करू, नंतर पाहू. थोडासा आळशीपणा किंवा असं म्हणूया की काम पुढे ढकलण्याची सवय त्यांच्यात दिसून येते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा कुंभ राशीचा माणूस एखाद्या गोष्टीबाबत गंभीर होतो, तेव्हा वेळ आणि काळ त्याच्यासाठी अर्थ ठेवत नाही. रात्री 3 वाजताही तो उठून म्हणू शकतो, चला आता काय करायचे आहे. ही शनीची रास आहे, त्यामुळे हे लोक कोणतेही काम कुठल्या ना कुठल्या मार्गाने पूर्ण करूनच दाखवतात. स्वभावाने हे लोक प्रामाणिक असतात, समजूतदार असतात, हुशारही असतात आणि परिस्थितीनुसार थोडेफार चलाखही. आता एक महत्त्वाचा फरक समजून घ्या मित्रांनो. जिथे कन्या राशीचे लोक कधीकधी इतरांच्या बोलण्यात लवकर येतात, तिथे कुंभ राशीचे लोक फार पटकन विश्वास ठेवत नाहीत. पण जेव्हा ते एखाद्याला मनापासून स्वीकारतात, तेव्हा पूर्ण मनाने स्वीकारतात. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे आणि हीच त्यांची कमजोरी सुद्धा. विश्वास ठेवायला हे लोक वेळ घेतात, पण एकदा ठेवला की गरजेपेक्षा जास्त ठेवतात. कुंभ राशीच्या लोकांच्या इच्छा खूप मोठ्या असतात, स्वप्ने खूप उंच असतात. पण त्या स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीत आणायला कधीकधी उशीर होतो. जर हे लोक आपल्या स्वप्नांवर थोड लवकर कृती करू लागले, तर आयुष्यात खूप मोठी उंची गाठू शकतात. 11वी रास असल्यामुळे यांची विचारसरणी मोठी असते, काम करण्याची क्षमताही असते. फिरण्याचा, भटकण्याचा छंद त्यांच्या अंगी ठासून भरलेला असतो. जरी कन्या राशीचे लोकही प्रवासाचे मोठे शौकीन असतात, तरी त्यावर आपण कधीतरी सविस्तर चर्चा करू. आता येऊया कन्या आणि कुंभ यांच्या आपसातील नात्यावर. जेव्हा पृथ्वी तत्व आणि वायू तत्व एकत्र येतात, तेव्हा काय होतं जरा विचार करा मित्रांनो. पृथ्वीवर कितीही जोराची हवा वाहू दे, वादळ येऊ दे, आंधी येऊ दे, पृथ्वी आपला समतोल कधीच गमावत नाही. अगदी तसंच काहीस कन्या आणि कुंभ यांच्या नात्यातही दिसून येतं. अनेकदा असं पाहायला मिळतं की सुरुवातीला कन्या राशीचे लोक कुंभ राशीमध्ये फारसा रस दाखवत नाहीत. पण कुंभ राशीचे लोक मात्र आधी कन्या राशीकडे आकर्षित होतात. हा पॅटर्न मी अनेक वेळा पाहिला आहे. कुंभ रास रस दाखवते आणि कन्या रास थोडीशी राखीव राहते. पण ज्या दिवशी कन्या रास रस दाखवायला लागते, त्या दिवसापासून तो रस खूप खोल होतो. मग कुंभ राशीपासून दूर होणे सोपे राहत नाही. कारण कुंभ रास ही इच्छांची रास आहे आणि जेव्हा मन तिथेच अडकते, तेव्हा सोडणं कठीण होऊन जाते. कुंभ राशीला धरून ठेवणं थोडं कठीण असतं, पण एकदा सोडायचं झालं तर ते आणखीनच कठीण होते. म्हणूनच मित्रांनो, या जोडीमध्ये सुरुवात थोडी संथ असू शकते, पण जसजसा वेळ जातो तसतसा कन्या राशीचा ओढ कुंभ राशीकडे खूप मजबूत होत जातो. आणि तिथूनच हे नाते अधिक सकारात्मक दिशेने पुढे जाऊ लागते. आता मित्रांनो, जर मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर कन्या रास आणि कुंभ रास यांची मैत्री खरंच एका वेगळ्याच स्तरावर असते. म्हणतात ना, ज्या मैत्रीत माणूस सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही मनमोकळेपणाने सांगू शकतो, तीच खरी मैत्री असते. आणि या दोघांमध्ये तेच पाहायला मिळते. कारण मित्रांनो, कन्या राशीचे स्वामी बुध ग्रह आहेत आणि कुंभ राशीचे स्वामी शनी ग्रह आहेत. शास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसारही बुध आणि शनी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र मानले जातात. बुध हा तरुण ग्रह आहे, चंचल, वेगवान, सक्रिय. तर शनी हा अत्यंत परिपक्व ग्रह आहे, गंभीर, स्थिर आणि समजूतदार. याच कारणामुळे कन्या राशीत चंचलता असते आणि कुंभ राशीत परिपक्वता असते.
जेव्हा कुंभ राशीचा व्यक्ती कन्या राशीशी जोडला जातो तेव्हा कन्या राशीला जीवनातील अनेक खोल धडे शिकायला मिळतात आणि त्याच वेळी कुंभ राशीलाही कन्या राशीकडून बोलण्याची पद्धत, सौम्यता आणि भावना व्यक्त करण्याची कला शिकायला मिळते. कन्या राशीला कुंभ राशीकडून परिपक्वता आणि समजूतदारी मिळते, कारण कुंभ राशीत हे गुण आधीपासूनच असतात. म्हणूनच मित्रांनो, यांची मैत्री वरवरची नसते, तर आतपर्यंत खोल असते. इथे जास्त ॲटिट्यूड किंवा इगो क्लॅश सहसा पाहायला मिळत नाही. म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीमध्ये थोडाफार ॲटिट्यूड असला तरी तो जर एखाद्या सौम्य आणि साध्या स्वभावाच्या माणसाला भेटला तर तो ॲटिट्यूड आपोआप शांत होतो. असेच काहीसं कन्या आणि कुंभ यांच्या नात्यात घडतं. कन्या राशीची साधेपणा कुंभ राशीचा ॲटिट्यूड दिसूच देत नाही आणि याच कारणामुळे ही मैत्री कधी प्रेमात बदलते ते कळतही नाही. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे, जर कन्या रास एखाद्याची मैत्रीण किंवा मित्र बनली तर सर्वात आधी भावना कन्या राशीच्या हृदयातच निर्माण होतात. प्रेमसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर जितका जास्त काळ हा संबंध टिकतो तितक्याच त्याच्या वाइब्स अधिक मजबूत होत जातात. इथे कंटाळा फारसा येत नाही. ना असं वाटतं की आता ब्रेक घ्यावा, ना असं की नातं ओझं झालं आहे. आता तुलना करून पाहिली तर कुंभ रास जर मेष, सिंह किंवा धनु राशीशी जोडली गेली तर कुठे ना कुठे इगो क्लॅश पाहायला मिळतो. कधी वर्चस्व, कधी ॲटिट्यूड, कधी पॉवर स्ट्रगल या गोष्टी कालांतराने समस्या निर्माण करतात. पण कन्या राशीसोबत असं होत नाही. कन्या आणि कुंभ यांचे नाते वेळेनुसार अधिकच खोल जाते. हो, एखाद्या कारणाने आयुष्यात अडचणी आल्या तर ती वेगळी गोष्ट आहे. ते नशीब, कर्म आणि परिस्थितींवर अवलंबून असतं. आता विवाहाबद्दल बोलूया मित्रांनो. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा दोन्ही व्यक्तींना ॲडजस्ट करायला येते. जर पती आणि पत्नी दोघेही इगोमध्ये असतील, दोघांनाही वर्चस्व गाजवायचं असेल तर लग्न टिकणे जवळजवळ अशक्य होतं. पण कन्या आणि कुंभ यांच्या बाबतीत ही शक्यता खूप चांगली असते. अनेकदा असं पाहायला मिळतं की लग्नानंतर कन्या राशीचा व्यक्ती अधिक ॲडजस्ट करतो, अधिक समजूतदारी दाखवतो आणि जेव्हा समोरचा माणूस ॲडजस्ट करतो तेव्हा कुंभ राशीचाही व्यक्ती हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवू लागतो. कुंभ राशीची एक खास गोष्ट मी इथे प्रत्यक्ष अनुभवातून सांगतो आहे. हे लोक परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात. जर समोरचा माणूस खूप वर्चस्व गाजवत असेल तर हे आतून विरोध करतात. पण जिथे त्यांना वाटतं की समोरचा थोडा झुकतो आहे, ॲडजस्ट करतो आहे, तिथे हे भरभरून प्रेम देतात. कुंभ राशीच्या लोकांना वर्चस्व अजिबात आवडत नाही. त्यांना समजूतदारी आणि संतुलन खूप आकर्षित करते. म्हणूनच कन्या राशीसोबत कुंभ राशी चांगल्या प्रकारे जुळवून घेते आणि नात्यात आरामदायकपणा अनुभवते. दुसरीकडे जर कन्या किंवा कुंभ यांचं लग्न मेष किंवा सिंह राशीशी झाले तर दीर्घकाळात काही ना काही समस्या दिसून येतात. याच कारणामुळे मित्रांनो, तुमच्या सर्व सूचनांनुसार मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. एकूणच सांगायचं झालं तर कन्या आणि कुंभ हे एक अतिशय संतुलित आणि खोल नाते तयार करतात. हो, अडचण फक्त एका ठिकाणी येते. जर कुंभ रास खूपच हट्टी आणि जिद्दी झाली किंवा कन्या रास ओव्हरथिंकिंग आणि दुविधा मनस्थितीत अडकली तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुंभ राशीने आपल्या जिद्दीवर आणि वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे आणि कन्या राशीने आपल्या ओव्हरथिंकिंगवर आणि चंचल मनावर नियंत्रण ठेवायला हवे. दोघांनीही हे समजून घेतलं तर हे नातं खरंच खूप सुंदर बनते. लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्यात जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालत असता तेव्हा अडथळे येणारच. लोक प्रश्न विचारतील, टोमणे मारतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील. पण हेच क्षण तुमची खरी परीक्षा घेत असतात. कारण ज्याच्यात काहीतरी खास असते त्यालाच जग थांबवायचा प्रयत्न करते. आज तुमचा संघर्ष लोकांना दिसतो आहे, पण उद्या तुमचे यश दिसेल. फरक फक्त वेळेचा आहे, क्षमतेचा नाही. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या जिद्दीला जिवंत ठेवा आणि त्या अंतर्गत आगीला कधीही विझू देऊ नका. कारण लक्षात ठेवा, ज्या माणसाने स्वतःला हार मानायला शिकवलं नाही
त्याच्यासमोर एक दिवस परिस्थितीही झुकते. तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही, खरं तर ती आता कुठे सुरू झाली आहे. धन्यवाद. हर हर महादेव.